तर सगळ्यांना प्रश्न आहे मित्रांनो, की ई बाईक टॅक्सी चालू झाली आहे का? तर हो, महाराष्ट्रात आता ई बाईक टॅक्सी चालू झालेली आहे. तर याच्यासाठी काही नियम ठेवले आहेत मित्रांनो त्यांनी. तर ओला उबेर आणि रॅपिडो यांच्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी प्रोव्हिजनल परवाने मिळाले आहेत. महाराष्ट्र शासनाने 2025च्या नवीन ई बाईक टॅक्सी नियमानुसार हे परवाने दिले आहेत. या कंपन्यांना एका महिन्याच्या आत कायम परवाने मिळवण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. तर यासाठी किराया त्यांनी सांगितलेला आहे मित्रांनो, प्रथम 1.5 किलोमीटरसाठी त्यांना 15 रुपये किलोमीटर भेटणार आहे. त्यानंतर प्रति किलोमीटर 10.27 पैसे असा त्यांना दर भेटणार आहे. आता तरी उबेर आणि रॅपिडो फक्त मुंबई शहरामध्ये चालणार आहेत आणि आता पुण्यामध्ये तरी अजून चालू झालेले नाहीत, पण लवकरच चालू होणार आहेत मित्रांनो. तर पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 15 आणि त्यानंतर 10.5 रुपये किलोमीटरच्या आसपास त्यांना बिल भेटणार आहे. विशेष म्हणजे फक्त पेट्रोलवर याच्यावर चालणाऱ्या गाड्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. फक्त इलेक्ट्रिक ई बाईक जी आहे, ग्रीन पाटी तुम्हाला दिसत असेल, त्यांना फक्त उबेर, रॅपिडो आणि ओलाला परवानगी देणार आहेत. पण त्यासाठी नियम त्यांनी ठेवलेले होते. तर मुंबईमध्ये उद्याच ही ई बाईक टॅक्सी चालू होणार आहे. तर पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये थोड्या कालावधीने चालू होईल. पण 100% सगळीकडे ही सेवा सुरू होणार आहे मित्रांनो. तर शासनाचा एक निर्णय आहे की त्यानुसार त्यांना 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये ही सेवा सुरू होणार आहे. तर पिंपरी चिंचवड यामध्ये समाविष्ट 100% आहे मित्रांनो. आणि पुणे तसंच संभाजीनगर येईल, तसंच नगर येईल. आणि 1 लाख संख्या कुठल्या पण सिटीमध्ये 100% असतेच. तर पुणे, पिंपरी चिंचवड आणि ई बाईक टॅक्सी सुरू होण्यास विलंब झाला आहे. वाहतूक विभागाने काही कंपन्यांना प्रस्तावामध्ये त्रुटी आढळल्यामुळे त्या कंपन्यांना प्रस्ताव सुधारण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे ही सेवा सुरू होण्यास आणखी वेळ लागू तर याचा परिणाम नक्कीच ऑटो रिक्षा चालकांवर पडणार आहे, कॅब चालकांवर पडणार आहे मित्रांनो. कारण की सिंगल पॅसेंजर असलेला प्रत्येक व्यक्ती हा बाईक टॅक्सीज बुक करणार आहे. त्याच्यामुळं 100% रिक्षावाल्यांची आणि कॅब चालकांची पूर्ण जे त्यांचं जीवन त्याच्यावर आधारित आहे, त्यांना फरक पडणार आहे मित्रांनो. मित्रांनो, दुसरा विषय आहे आपला GST. तर GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे ज्या वस्तू आहेत त्या सेवावर कर लावला जातो. सगळ्याला प्रश्न पडलेला आहे मित्रांनो, कारण की GST कमी झाला आहे. तर GST कमी झाल्यामुळे दर कमी झाले आहेत का रिक्षावाल्यांचे, किंवा बाईक टॅक्सी असेल त्यांचे पण दर कमी झाले आहेत का? तर पहिला 28% GST होता आपल्या रिक्षाला, तर आता 12 ते 18% पर्यंत लागू होऊ शकतो मित्रांनो. म्हणजे जर 12% जर कर कमी झाला आपला, तर कमीत कमी 30,000ची बचत होऊ शकते. तर हा दर कधी लागू शकतो मित्रांनो? तर हा 22 सप्टेंबरपासून सांगितलेला आहे, परंतु तारीख मागे पुढे होऊ शकते मित्रांनो. एखादा महिना एक्स्ट्रा लागू शकतो अजून. तरी पण तुम्ही जर ॲटो रिक्षा घ्यायचा विचार करत असाल मित्रांनो, तर तुमच्यासाठी 22 नंतर तारीख योग्य राहील मित्रांनो. तेव्हा कमी 100% होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही 1 महिन्याच्या आसपास तुम्ही नंतर रिक्षा घेऊ शकता. आणि बाईक टॅक्सी आता पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये लवकरच सुरू होणार आहे. तर मुंबईमध्ये तर सांगितलेलं आहे उद्यापासूनच चालू होणार आहे मित्रांनो. जर माहिती आवडली असेल मित्रांनो, तर आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.